सह्याद्रीच्या कडेक पारीतून एकच आवाज घुमला. अरे रक्ताच्या थेंबा थेंबात ज्याने स्वाभिमान पेरला, ज्यांच्या पराक्रमाने हा महाराष्ट्र घडला, अशा माझ्या राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. मानाचा मुजरा. नमस्कार मित्रांनो, आज आपण साजरा करत आहोत शिवजयंती, म्हणजेच अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी जेव्हा रयत जुलमी राजवटीत भरडली जात होती, स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते, तेव्हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर तोफेचा गडगडाट झाला आणि एका वाघाचा जन्म झाला. शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक नाव नाही, तर ती एक विचारधारा आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारा हा माझा राजा. त्यांनी आपल्याला शिकवलं की शत्रू अफाट असेल तरी घाबरायचं नाही आणि संकटे कितीही मोठी असोत, त्यातून सुटण्याचा मार्ग असतोच. ते शेतकऱ्यांचे कैवारी होते आणि स्त्रियांचा सन्मान करणारे युगपुरुष होते. म्हणूनच आजही 350 वर्षांनंतरही त्यांचं नाव घेतलं की आपल्या अंगावर शहारे येतात आणि छाती अभिमानाने फुलून येते. आजच्या तरुणाईला माझा एकच प्रश्न आहे, आपण फक्त डीजे लावून नाचण्यासाठी शिवजयंती साजरी करायची का? नाही, तर महाराजांचे विचार आपल्या आयुष्यात उतरवणं हीच खरी शिवजयंती आहे. जाता जाता एवढंच सांगेन, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी.